नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे शिवराज मोटेगावकर याच्या संदर्भात. शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकरला ही कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या कोर्टाकडून कोठडी सुनावण्यात आली आहे. मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक आहे. पेपर फुटी प्रकरणी त्याचं नाव समोर आलं आणि त्यानंतर त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. क्लासवाले नाही कोणाच्या कनेक्शन मध्ये असण्याचं काही मला वाटत नाही काही कारण असावं. प्रत्येक वर्तमानपत्राचं एक फ्रंट पेज आमच्या क्लासमध्ये किती निकाल लागला आणि किती फर्स्ट आले याची पेजभर जाहिरात असते. ही जाहिरात करणं हे त्या विद्यार्थ्याकडून वसुली करणं आणि जाहिरात करणं आणि स्वतःचा धंदा वाढवणं. म्हणून अशा या क्लासच्या लोकांना खरं तर आता फक्त अटक करून चालणार नाही. यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, यांची संपत्ती जप्त केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या बिल्डिंग्स आहेत त्या सुद्धा ह्या प्रकरणामध्ये पाडल्या पाहिजे.